नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डी मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा ठिकाणाचा प्रवास करणार आहोत जिथे इतिहास, संस्कृती आणि रहस्य एकत्र येऊन एक अनोखी कहाणी सांगतात। होय, आपण बोलतोय कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावाबद्दल, जिथे आहे प्राचीन आणि रहस्यमय श्री कोपेश्वर मंदिर। या मंदिराशी निगडीत अनेक कथा आणि रहस्ये आजही लोकांच्या मनात कुतूहल जागवतात। मंदिराच्या शिल्पकलेपासून ते त्याच्याशी जोडलेल्या दंतकथांपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते। तर तयार आहात का या रहस्यमय प्रवासासाठी? चला सुरू करूया। आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। रहस्य 1, खिद्रापूर आणि कोपेश्वर मंदिराची ओळख। खिद्रापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं पण ऐतिहासिक गाव आहे, जे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे। या गावाचं वैभव म्हणजे श्री कोपेश्वर मंदिर, जे 12व्या शतकात चालुक्य राजवंशाने बांधलं। हे मंदिर भगवान शिव आणि विष्णू यांना समर्पित आहे आणि याचं नाव आहे कोपेश्वर, म्हणजे क्रोधी शिव। पण मित्रांनो, असं का? शिवशंकर का क्रोधी झाले? यामागे एक रंजक कथा आहे, जी आपण थोड्या वेळाने पाहू। या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी शैलीची आहे, जी आपल्याला प्राचीन भारतीय स्थापत्यकलेची जादू दाखवते। मंदिराच्या भिंतींवर कोरलेली शिल्पे, खांबांवरील नक्षीकाम आणि मंदिराचा विशाल सभामंडप यामुळे हे मंदिर एका किल्ल्यासारखं भासतं। विशेष म्हणजे मंदिराचा गाभारा उघडा आहे, म्हणजेच त्याला छत नाही। यामागेही एक रहस्य आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलू। खिद्रापूरचं हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही, तर इतिहास आणि रहस्यांचा खजिना आहे। स्थानिक लोक सांगतात की या मंदिरात रात्रीच्या वेळी काही अनोखे आवाज ऐकू येतात। काहींना वाटतं की ही मंदिरातील आत्म्यांची पावलं आहेत, तर काही म्हणतात की ही फक्त नदीच्या पाण्याची खळखळ आहे। पण खरं काय आहे? चला या रहस्याचा शोध घेऊया। रहस्य 2, कोपेश्वर मंदिराची पौराणिक कथा। मित्रांनो, कोपेश्वर मंदिराची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याच्याशी जोडलेली पौराणिक कथा। असं सांगितलं जातं की दक्ष प्रजापतीने यज्ञ आयोजित केला होता, पण त्याने आपली मुलगी सती आणि तिचे पती भगवान शिव यांना आमंत्रण दिलं नाही। सतीला याचा राग आला आणि ती यज्ञस्थळी गेली। तिथे दक्षाने तिचा आणि शिवाचा अपमान केला। यामुळे सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मदहन केलं। जेव्हा ही बातमी शिवाला समजली, तेव्हा त्यांचा राग अनावर झाला। त्यांनी आपला गण वीरभद्र आणि भद्रकाली यांना पाठवून दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि दक्षाचा शिरच्छेद केला। पण यानंतरही शिवाचा क्रोध शांत झाला नाही। म्हणूनच येथील शिवाला कोपेश्वर म्हणतात, म्हणजे क्रोधी शिव। या मंदिरात भगवान विष्णूंनी शिवाला शांत केलं आणि म्हणूनच येथे शिव आणि विष्णू दोघांच्याही मूर्ती आहेत। ही कथा स्थानिक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि यामुळे मंदिराला एक पौराणिक महत्त्व प्राप्त झालं आहे। पण मित्रांनो, याच कथेत एक रहस्य आहे। असं सांगितलं जातं की जेव्हा शिवाचा राग शांत झाला, तेव्हा त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याला छत ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांचा क्रोध आकाशातून मुक्त होईल। यामुळे मंदिराचा गाभारा उघडा आहे आणि यामागचं कारण आजही लोकांना आश्चर्यचकित करतं। रहस्य 3, मंदिरातील रहस्यमय गोष्टी। आता आपण बोलूया खिद्रापूरच्या त्या रहस्यांबद्दल, ज्यामुळे हे मंदिर इतकं विशेष आहे। पहिलं रहस्य आहे मंदिराच्या उघड्या गाभाऱ्याचं। असं का की मंदिराला छत नाही? काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की हे मंदिर जाणीवपूर्वक उघड ठेवण्यात आलं, जेणेकरून शिवाचा क्रोध आणि त्यांची शक्ती आकाशात मुक्तपणे वाहू शकेल। पण काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की मंदिराचं बांधकाम अपूर्ण राहिलं आणि म्हणूनच छत नाही। पण याचं खरं कारण आजही एक गूढ आहे।
दुसरं रहस्य आहे मंदिरातील शिल्पांचं. मंदिराच्या भिंतींवर कोरलेली शिल्पे इतकी सुंदर आणि तपशीलवार आहेत की ती पाहून आपण थक्क होतो. यात पौराणिक कथा, देवदेवता, नृत्य करणाऱ्या अप्सरा आणि प्राण्यांची शिल्पे आहेत. पण यात काही शिल्प अशी आहेत जी खूपच असामान्य आहेत. काही शिल्पांमध्ये विचित्र प्राणी किंवा मानवाकृती दिसतात, ज्यांचा अर्थ आजही समजलेला नाही. काही लोकांचं म्हणणं आहे की ही शिल्पे गुप्त संदेश किंवा प्राचीन तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. तिसरं रहस्य आहे रात्रीच्या वेळी ऐकू येणाऱ्या आवाजांचं. स्थानिक लोक सांगतात की रात्रीच्या शांततेत मंदिरातून काही विचित्र आवाज येतात, जसं की पावलांचा आवाज, मंद घंटानाद किंवा कुजबुज. काहींचं म्हणणं आहे की हे मंदिरातील आत्म्यांचे आवाज आहेत, तर काही म्हणतात की ही फक्त नदीच्या पाण्याची खळखळ आहे. पण याचं खरं कारण कोणालाच माहिती नाही. रहस्य 4. स्थानिक दंतकथा आणि विश्वास. खिद्रापूरच्या स्थानिक लोकांमध्ये अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. एका कथेनुसार मंदिरात एक गुप्त खजिना आहे जो प्राचीन काळापासून लपवला गेला आहे. काहींचं म्हणणं आहे की हा खजिना मंदिराच्या खालील गुप्त खोलीत आहे, पण त्याचा मार्ग कोणालाच माहिती नाही. काही जण तर म्हणतात की हा खजिना शापित आहे आणि जो कोणी तो शोधण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर संकट येईल. दुसरी एक कथा आहे मंदिरातील एका खांबाची. असं सांगितलं जातं की मंदिरातील एक खांब रात्रीच्या वेळी हलतो. काही स्थानिकांचा विश्वास आहे की हा खांब मंदिराच्या गुप्त मार्गाशी जोडलेला आहे. पण आजपर्यंत कोणीही हा मार्ग शोधू शकलेलं नाही. या सगळ्या कथा आणि रहस्ये खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराला एक वेगळंच आकर्षण देतात. मित्रांनो, तुम्हाला या कथांपैकी काय खरं वाटतं? आणि काय आहे फक्त एक दंतकथा? कमेंटमध्ये नक्की सांगा. रहस्य 5. खिद्रापूरला भेट कशी द्याल? जर तुम्हाला खिद्रापूरच्या या रहस्यमय मंदिराला भेट द्यायची असेल तर कोल्हापूरहून खिद्रापूर फक्त 60 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही बस, टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने सहज पोहोचू शकता. मंदिर सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत खुले असते. जवळच कृष्णा नदी आहे, जी तुमच्या प्रवासाला अधिक सुंदर बनवेल. भेट देताना मंदिरातील शिल्पकला आणि नक्षीकाम नक्की पहा आणि स्थानिक लोकांशी बोलून त्यांच्या कथा ऐका. मित्रांनो, खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचं हे रहस्यमय विश्व तुम्हाला कसं वाटलं? या मंदिरातील उघडा गाभारा, विचित्र शिल्पे आणि रात्रीचे आवाज यामुळे तुमच्या मनातही कुतूहल निर्माण झालं असेल, नाही का? जर तुम्हाला अशा आणखी रहस्यमय ठिकाणांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही